मी 4 दिवसाचं सेशन केल्यानंतर मी सरांबद्दल फक्त इतकं सांगू शकेल, की गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. कारण आजकाल म्हणजे खूप क्लासेसवाले खूप म्हणजे आपण ज्या ज्या टीचरकडं ॲज अ गुरु म्हणून बघतो, पण ते त्या लायकीचे नाही आहे आणि मार्केट क्षेत्रात तर नाहीच. कारण हा माझा एक छोटासा अनुभव आहे. कारण मी मार्केटमध्ये साधारणतः 1 वर्ष झालं असेल मी उतरलेलो आहे. कारण माझ्यात शिकण्याची खूप जिद्द होती. पण मला असं एखादा कोच हवा होता. पण मी सर्च करत होतो, पण सगळे लुचाडच भेटले. सगळे पैसे म्हणजे ज्ञान कमी पैसे कमवण्याचा इंटेन्स जास्त ठेवून क्लासेस घेतात. तर म्हणजे सरांसारखा व्यक्ती भेटणं म्हणजे आपल्या सध्याच्या ह्या जनरेशन काय म्हणतो आपण कलियुग म्हणता येईल. अशा कलियुगामध्ये असा व्यक्ती भेटणं म्हणजे आपण खरंच सगळेजण नशिबवान आहे, की कारण आपण सरांच्या म्हणजे एक याच्यामध्ये आलोय दालनात आणि सरांनी त्यांच्या जवळचा सगळा साठा आपल्याला दिला निस्वार्थपणाने. पण दुसरी गोष्ट अशी आहे, की मी माझं थोडंसं म्हणजे येण्यापूर्वीच एक हे सांगतो, की कारण मी येण्यासाठी साधारणतः 6 महिन्यापासून तडफड करत होतो. जायचं सरांकडे जायचं, आपल्याला तुषार भुमकर इन्स्टिट्यूटकडे जायचं आशेचा किरण होता. पण ज्यावेळेस मी सुरू केलं शेअर मार्केटचं सहमाहीत नाही, कारण मार्केट तर माहीतच नाही ना, ऑप्शन काय असतं, लॉसेस काय असतात, रिस्क काय आहे, काहीच माहीत नाही. पण ते थोडं असं माझ्या चुकीमुळे मी लॉस करून बसलो. लॉस झाल्यानंतर थोडं डिप्रेशनमध्ये गेलो. फॅमिली सगळे निगेटिव्ह झाले, थोडं टॉर्चर झालो आणि मग 4-6 महिने ब्रेक घेतला आणि उशिरा कळलं मला 1-6 महिन्यानंतर, की आपल्याला टीचिंगची कुठंतरी एक गरज आहे. आपण ती प्रॉपर म्हणजे काय म्हणता येईल त्याला अचीव्ह केल्याशिवाय याच्यात काही पाय घालणं योग्य नाही. पण हे सगळं झाल्यानंतर हे जाग आली मला. पण इथं आज मला अक्षरशः सरांच्या दृष्टीने एक गुरु प्लस देव भेटला. त्यांनी खरंच ज्ञान दिलं. हे ज्ञान मला नाही वाटत एवढं प्युअर आणि ओरिजिनल ज्ञान आपल्याला मार्केटमध्ये कुणी देईल. त्यामुळे सरांचे खरंच खूप खूप मनापासून मानावे तितके धन्यवाद मी देतो.